नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर मी दीपक रेगे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात प्रभाकर बागुल यांची कादंबरी देव माणूस. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकच विनंती करतो की चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन, तेही प्रेस करा आणि येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर कोणतीही कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला श्रोते हो, सुरू करूया. प्रभाकर बागुल लिखित देव माणूस या कादंबरीचा आज पहिला भाग. पश्चिम महाराष्ट्रातलं अंबापूर एक छोटंसं गाव. गावची वस्ती 500-600 घरांची असेल, पण सर्व धर्माचे, जाती जमातीचे लोक गुण्यागोविंदानं राहत होते. गाव तसं खडकावरच वसलेलं होतं. त्याचा एक फायदा गावकऱ्यांना झाला होता. पावसाळ्यात कितीही पाऊस पडला तरी पाणी धो धो करत वाहून जायचं. गावातल्या गल्ल्या पुन्हा कोरड्या खट्ट व्हायच्या. चिखल असा कधी व्हायचाच नाही. त्यामुळे गाव कसं अगदी धुतल्या तांदळासारखं स्वच्छ वाटायचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास प्रसिद्ध साल्हेर किल्ल्याच्या कुशीत जन्मलेली, अंगाखांद्यावर खेळलेली मोक्षगंगा नदी गावाच्या बाजूनं पश्चिमेकडनं पूर्वेकडे वाहत जायची. छत्रपती शिवराय सुरत लुटून साल्हेर घाटातलं बागलाणमध्ये शिरलेले होते. संगतीनं मोठी लूट होती. इथून ते शेलबारीतनं चांदवडकडे गेले होते. राजांच्या तृषार्थ मावळ्यांना तिने आपलं अमृततुल्य जल देऊन तृप्त केलं होतं. मावळे धन्य झाले होते आणि स्वराज्याच्या सैनिकांना आपलं जीवनदायी जल देऊन ती स्वतः मनी हर्षली होती. अशी ही सुरवरदायिनी मोक्षगंगा. गावाजवळच नदीचं पात्र खडकाळच होतं. नितळ अशा काळ्याशार खडकातनं ती वाहत जायची. खडकावर उभं राहून स्वच्छ पाण्यातला माशांचा मुक्त संचार सर्वत्र दिसायचा. वरून खाद्यपदार्थ टाकले तर एक जात मासे त्याच्यावर तुटून पडायचे. लहान बालकांचा हा नेहमीचा खेळ असे. तासनतास ती बालकं त्यात रममाण होऊन जायची. नदीच्या पात्रापासनं गाव बरंच उंचावर बसलं होतं. हेतू हा की पावसाळ्यात नदीला येणाऱ्या महापुरापासनं गावाचं रक्षण व्हावं. तरीसुद्धा काही काही वेळा महापुराचं पाणी गावात शिरायचं आणि त्यामुळे खूप नुकसान व्हायचं. घरदारं जमीनदोस्त व्हायची, मनुष्यहानी व्हायची, वित्तहानी व्हायची. गावाभोवती पाण्याचा वेढा पाडायचा. मग लोक शेजारच्या खंडोबाच्या टेकडीचा आश्रय घ्यायचे. बहुतेक 1969चं वर्ष असावं ते. सप्टेंबर महिना होता. आकाशाला नुसतं छिद्र पडलेलं होतं. एकसारखा पाऊस कोसळत होता. 10 दिवस झाले तरी आकाशातला पाण्याचा झरा काही गेल्या आटत नव्हता. लोक कंटाळून गेले होते. झाडं गळत होती, घरं गळत होती, सगळं जीवनच गळत होतं. घरात तरी किती दिवस बसून राहायचं. वरुण देवाचं ते अकराळ विक्राळ रूप बघून माणसं भयभीत झालेली होती. पक्षी आपापल्या घरट्यात बसून होते. भीतीनं घाबरलेल्या आणि कोपऱ्यात लपून बसलेल्या लहान बालकासारखी त्यांची स्थिती झाली होती. नदी दुथडी भरून वाहत होती, फुलत होती. आपली वळवळणारी जीभ दोन्ही बाजूला पसरवत होती आणि 9 सप्टेंबरचा तो दिवस उगवला. आकाशाच्या झरणीतनं पाऊस एकसारखा गळतच होता. नदीचं पात्र सोडून महापुराचं पाणी आजूबाजूला शिरत होतं. लोक माडीवर, घरांच्या छतावर उभं राहून ते निसर्गाचं तांडव नृत्य बघत होते. तो जीवघेणा खेळ बघून ते भयंकर घाबरले होते. पाण्याच्या अजस्त्र पर्वतकाय लाटा आकाशाला भिडत होत्या. पाण्यातनं सारं काही वाहून जाताना दिसत होतं. नदी काठावरचे मोठमोठे वृक्ष बुंद्यासकट उपटून पुढे धावत होते. निद्रावस्थेतल्या बायका पोरांना आपल्या हाताचा झोपाळा करून संगतीनं नेत होत्या. मृत्यूनं कसं कवटाळलं ते कळलं सुद्धा नाही बिचाऱ्यांना. मृत्यूनं मात्र त्यांना आपल्या जाबड्यात अलगद उचललं होतं.
मेलेल्या पण पाण्यानं तर्र फुगलेल्या बायका, पुरुष, लहान बालकं, जनावरं वाहून जाताना दिसत होती. भांडी कुंडी, मडकी, गाडगी सगळं काही वाहत होतं. मानवी संसारच उद्ध्वस्त झाला होता. डोळ्यांसमोरनं सगळं जीवन वाहत होतं. भयभीत झालेला जनसमुदाय जागेवर खेळला होता. त्या लाटा आपला हातपाय पसरून धावत होत्या. त्याचवेळी गावाच्या वरच्या बाजूचा बंधारा फुटला आणि पाण्याला वेग चढला. पाणी गावात शिरायला लागलं. गावाच्या प्रवेशद्वाराला पाणी भिडलं आणि मग गावकरी खूप घाबरले. काय करावं ते कोणाला कळेना. गावचे पोलीस पाटील बापूराव पाटील आपल्या वाड्याच्या बैठकीवर चिंताग्रस्त होऊन बसलेले होते. लोक आदरानं त्यांना भाऊ म्हणत. बैठकीत त्यांच्याभोवती गावकऱ्यांचा गराडा पडला होता. काळजीच्या स्वरात कुशाभाऊ म्हणाले, भाऊ भाऊ आता कसं व्हायचं? काही कळत नाही कुशाबा, काय करावं ते. भाऊ, म्हाताऱ्या यादू अण्णांनी डोळ्यात अश्रू आणून हळूच म्हटलं, भाऊ माऊली लय चिडली आहे, तिला शांत करायला पाहिजे. म्हणजे काय करायला हवंय अण्णा ते सांगा ना. अहो साडी चोळीचा तिला आयर द्यायला पाहिजे, सवासनींनी तिला वावळलं पाहिजे. मागं येगडं असंच झालं होतं बघा. तेव्हा थोरल्या पाटलांनी आणि आईसाहेबांनी साडी चोळी नारळाचा आयर दिला होता, तिला वावळलं होतं आणि मग पाणी हां हां म्हणता हटलं बघा. अहो ह्यो रिवाज आहे गावचा. खरंच सांगताय का? हा ना. मग काही हरकत नाही. बैठकीतले सगळे चेहरे प्रसन्नतेनं उजळून निघाले. मग पाटलीणबाई हिरवा शालू नेसल्या, अंगात हिरव्या धारवाडी खणाची चोळी घातली, नाकात मोत्याची नथ घातली, आरती पेटवली. हिरव्याच रंगाची साडी चोळी ताटात ठेवली, हिरव्या बांगड्या ठेवल्या, नारळ ठेवले. पाटलांनी खांद्यावर उपरणं टाकलं आणि मग सारा गाव वेशीपाशी आला. बायका साश्रू नयनांनी पाटलीणबाईंच्या मागे उभ्या राहिल्या. पाटलांनी निर्मळ मनानं त्या माऊलीची पूजा केली, साडी चोळी अर्पण केली, श्रीफळ दिलं. पाटलीणबाईंची पूजा आटोपताच सगळेजण उंच आवाजात आरती म्हणायला लागले. आरती संपताच पाटलीणबाई मनातल्या मनात प्रार्थना करायला लागल्या. त्या म्हणाल्या, माऊली तू आमची आई आहेस. आई कधी आपल्या लेकरावर रागवती का? रागवली तरी बी थोड्या वेळासनी त्याच्याकडं मायेनं बघते. वरुणदेवानं त्यांचं गाऱ्हाणं ऐकलं होतं. कदाचित त्याला दया आली असावी. आकाशात गळणारा पाऊस थांबला होता. कोवळी लुसलुशीत पिवळी धमक किरणं पाण्यावर अलगद उतरली, घरांवर येऊन बसली, नदीच्या माण्या चिरली. वातावरणातला तो बदल लोकांच्या मनाला सुखावून गेला. सगळ्यांची मनं पुलकित झाली. सायंकाळ झाली आणि पाण्याला उतार पडायला लागला. ज्या वेगानं पाणी आजूबाजूला पसरत होतं त्याच वेगानं ते ओसरायला लागलं. सकाळपर्यंत पाण्याला चांगला उतार पडला होता. नदीचं पात्र अगदी नेहमीसारखं दिसायला लागलं. काठानं जिकडे तिकडे मऊ लोण्यासारखा गाळ पसरला होता. लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्या गाळात शिरल्या. भीतीची जागा आता स्वार्थानं घेतली होती. गाळात शिरलेले लाकूड फाटा गोळा करत होते. गाळात रुतलेली भांडी कुंडी उपसून काढत होते. एखादी मौल्यवान वस्तू मिळतीये का हा शोध घेत होते. गाळात रुतून बसलेले मृतवत मानवी देह हाती लागायचे, जनावराचं शव हाती लागायचं, मग हिरमुसले व्हायचे, दुसरीकडे शोध घ्यायचे. मौल्यवान वस्तू हाती लागली म्हणजे हर्षानं भारावून जायचे. मानवी मन म्हणजे एक न सुटणारं कोडं आहे, उलगडता उलगडत नाही ते. मोक्षगंगेचं ते रौद्ररूप बघून ही माणसं भयभीत झाली होती आणि आता काही हाताला लागलं म्हणजे सुखावून जात होती. पाण्याला पूर्ण उतार पडला आणि पूर्ववत सुरळीत सगळं सुरू झालं. पावसात पडलेली घरं लोकांनी दुरुस्त करायला घेतली. नदी काठावरचा गाळ बैलगाड्या भरून शेतात टाकला. लोक कामाला लागले. जवळजवळ ओला दुष्काळ पडणार असं वाटत होतं. अति पाण्यानं कोवळ्या पिकांची मुळं सडली होती.
कशीही कुठलीही नैसर्गिक आपत्ती ओढवली तरी या देशातला भूमिपुत्र जिवंत आहे, कारण आल्या प्रसंगाला सामोरं जाण्याची सवय त्याला आपल्या पूर्वजांपासून आहे. प्राप्त परिस्थितीत जगण्याची त्याची उर्मी खरोखर दांडगी आहे. वेळप्रसंगी कोंड्याचा मांडा करून तो जगेल, पण हार मात्र जाणार नाही. काळ हा दुःखावर उत्तम मलमपट्टी आहे. जसा जसा तो जायला लागतो तसा तसा दुःखाचा भार कमी व्हायला लागतो. तसंच काहीसं झालं. लोकांनी स्वतःला आपल्या दैनंदिन कामात झोकून दिलं. मात्र मोक्षगंगा ही अशी महाप्रतापी वेळी प्रसंगी ती आपला चमत्कार दाखवायची, पण हजारो वर्षांपासून ती या भागातलं मानवी जीवन फुलवत आली आहे. कितीतरी मानवी पिढ्या तिने बघितल्या. मोठ्या अभिमानानं ती सांगते की पिढ्यामागनं कितीतरी पिढ्या आल्या आणि गेल्या, पण मी मात्र वाहतीच आहे, मोठ्या दिमाखानं चालती आहे. तुमचं मानवी जीवन क्षणभंगूर आहे, पण मी चिरतरुण अशी यौवन आहे. मी माझा हात कधी आखडता घेतलेला नाही आहे. मी फक्त परोपकार करत राहिली आहे. नदीच्या पलीकडे उत्तरेच्या बाजूला सातपाटीचं 500 एकराचं रान होतं. सातपाटीचं रान म्हणजे नुसता काळजाचा तुकडा. माणूस पेरला तरी उगवून येईल. त्याला लागूनच वाफाचा 300 एकराचा फड होता. तसंच गावाच्या पश्चिम बाजूला गाजऱ्याचा 200 एकराचा फड होता. ती शेतं भरभरून पिकत होती. नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधला होता. पाटापाटातनं शेतामध्ये पाणी फिरवलं होतं. त्यामुळे ऊसाचं पीक सर्वत्र असायचं. त्यावेळी आजच्यासारखे साखर कारखाने नव्हते, म्हणून नदीच्या काठाकाठानं गुऱ्हाळच गुऱ्हाळं असायची. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ही आरोळी कानावर पडल्या पडल्या नदीत डोंबणारी नागडी पोरं गुऱ्हाळाकडे धाव घ्यायची आणि गुळाच्या थारोळ्यावर तुटून पडायची. गुऱ्हाळाचा मालक पोरांना कधी मज्जाव करायचा नाही. दुसऱ्यांना खाऊ घातल्यानं देव अधिक देतो, त्यामुळं पोरांना ते सगळे भरभरून खाऊ घालायचे. माणसं होतीच तशी दिलदार वृत्तीची, काही कमी पडायचं नाही त्यांना. दोघं तिघं फळ भरपूर पाणी प्यायचे. आजूबाजूच्या जमिनीत पाण्याचा निचरा व्हायचा. मग जिराईत जमिनीत शेजारच्या शेतकऱ्यांनीही विहिरी काढल्या. सेकंड क्लास बागायतीमुळे विहिरीत भरपूर पाणी उतरायचं. शेतकऱ्यांनी द्राक्षाच्या डाळिंबाच्या बागा काढल्या. शेतकऱ्याचं उत्पन्न वाढल्यानं हातात पैसा खेळायला लागला. त्यामुळे गावात सुंदर सुंदर सिमेंटच्या इमारती उठल्या. बैठकी ऑइल पेंटनं रंगवल्या गेल्या. गावाची रचना नवीन माणसाच्या लगेच नजरेत भरायची. गावाच्या दक्षिण बाजूला प्रवेशद्वारापाशी मोठा दरवाजा होता. त्यावर ग्रामपंचायतीनं ऑफिस केलेलं होतं. ग्रामपंचायतीची रंगीत पाटी मोठ्या अभिमानानं स्वतःला मिरवायची. एकटांगी धोतर, गांधी टोपी, पांढऱ्या कपड्यातले सरपंच सदस्य यांची तिथे नेहमी वर्दळ असायची. गावचे पोलीस पाटील सरपंच बाबूराव पाटील होते. पाटलांशिवाय गावातलं पानसुद्धा हलत नसे. त्यांच्या आवाजात हुकमीपणा होता, शब्दाला धार होती. गावात वैमनस्यावरनं खून झाला असेल, मारामारी झाली असेल, कोणाचं शेतावर भांडण झालं असेल, हे सगळं भाऊंच्या सल्ल्यानं मिटायचं. त्यांनी दिलेला न्याय दोघांनाही मान्य असायचा. त्यामुळे गावाची भानगड तालुक्याला किंवा जिल्ह्याला गेली नाही. सरकारी दरबारी अधिकाऱ्यांसमोर गावाचं वजन होतं, कारण गावची एकही केस कोर्टात नव्हती. प्रवेश दरवाजापासून सरळ वरती गेलं म्हणजे उंचावर पाटलांचा भव्य दिव्य चौसोपी वाडा दिसायचा. वाडा भयंकर देखणा होता. जुन्या भरभक्कम सागाचं लाकूड वापरल्यानं तो मजबूत होता. लाकडी खांबावर कातीव काम केल्यानं वाड्याच्या देखणेपणात भर पडत होती. वरून ऑइल पेंट दिल्यानं त्याच्या सौंदर्यात भरच पडली होती. दिंडी दरवाजा ओलांडून आत आलं म्हणजे डाव्या बाजूला एक तुळशी वृंदावन दिसायचं. 12ही महिने त्या तुळशीचं हिरवगार रोपटं बहरलेलं असायचं. पायऱ्या चढून वरती गेलं म्हणजे समोर बैठक लागायची. बाजूला माझघर होतं. वाड्याच्या मागच्या बाजूला जनावरांसाठी सिमेंटचा पक्का गोठा होता. अगदी शास्त्रशुद्ध बनवलेला होता तो. जनावरांचं मूत्र वाहून बाजूला 15-20 बांधलेल्या खड्ड्यात पडायच्या, त्यामुळे त्याची रेलचेल होती.
बैठकीत किमती गालीच्या होता. गादीवर परीघडीच्या शुभ्र चादरी टाकलेल्या असायच्या. दररोज त्या बदलल्या जायच्या. गादीवर स्वच्छ कापडात गुंडाळलेले लोड असायचे. छताला झुंबर होतं. रात्रीच्या वेळी विद्युत प्रकाश त्या झुंबरातनं खाली जिरवायला भिंतीला लागून एक टेबल होतं. त्या टेबलवर दैनंदिन वर्तमानपत्र पडलेली असायची. बाजूला एक कपाट होतं. त्यात BPLचा रंगीत दूरदर्शन संच होता. बाजूला खुंटीला नेहमी बंदूक टांगलेली असायची. त्या बंदुकीचा सुद्धा खास असा इतिहास आहे. कोपऱ्यात एक आराम खुर्ची होती. तिच्यावर बिबळ्या वाघाचं कातडं व्यवस्थित मांडलेलं असायचं. बैठकीत वाघाचं कातडं ठेवणारा माणूससुद्धा वाघासारखा निधड्या छातीचा होता. वाघाच्या कातडीवर हा वाघ काही वेळा पडलेला असायचा. भरदार सागवृक्षासारखा भरलेला देह, छप्परवजा मिश्या त्यांच्या व्यक्तिमत्वात त्या भरच टाकायच्या. गादीवर पानाचा डबा नेहमी पडलेला असायचा. डब्यात पिवळी धमक कळीची पानं असायची. दिवसभरात कितीही पानांचा खुर्दा व्हायचा. गावाच्या खालच्या बाजूला नदीला लागून खोल अशी खडकाची खोबण होती. नदीला पूर आला की पुराचं पाणी त्या खोबणीत शिरायचं. त्यामुळे एक भीषण असा काळजाचा थरकाप उडवणारा डोह तिथे तयार झाला होता. काळं निळशार पाणी डोहात पसरलेलं असायचं. त्यामुळे पाण्याची खोली कळायची नाही. काठावर उभं राहिलं तरी बघणाऱ्याच्या मनाचा नुसता थरकाप व्हायचा. आजूबाजूच्या गावातली पोरं नेहमीची सवय असल्यानं खोलवर डुंबत राहायची. नदीकाठचीच पोरं ती. नेहमी पोहण्याची सवय असल्यानं ती खोलवर डुंबत राहायची. भर दुपारी कडक उन्हात डोहात पोहणं आणि तापलेल्या खडकावर येऊन लोळणं खूप मज्जा वाटायची त्यांना. स्वर्गीय सुख मिळाल्याचा आनंद व्हायचा. त्या डोहाचं नाव होतं कुत्तर डोह. नंतर मात्र त्याचं नाव बदललं गेलं. लोक त्याला पुतळा डोह म्हणून संबोधायला लागले. त्याचं असं झालं, गावातल्या एका सुताराची पुतळा आपल्या पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी दिवस भरत आले होते तेव्हा आली. गर्भारपणामुळे तिची गात्रं फुललेली होती. मातृत्व लाभणार म्हणून तिचा चेहरा पौर्णिमेच्या चंद्रासारखा प्रसन्नतेनं खुलला होता. खूप सुखावली होती ती. मातृत्व म्हणजे जगातलं थोर असं पद, स्त्री जन्माची फलश्रुती. त्या आनंदाला जगात तोड नाही. तासनतास ती आपल्या पोटातल्या बाळाशी हितगुज करत राहायची. पोटावर हात फिरवायची. बाळाची चाहूल लागायची तिला. अपत्य मुख बघण्यासाठी ती खूप उतावीळ झाली होती. वैशाखाचा महिना सुरू झाला. तिचा 8वा महिना संपत आला होता. आकाशात ढग गोळा व्हायला लागले. जोराचा वादळ वारा व्हायला लागला. धूळ संगतीनं घेऊन पळायला लागला. ढगाळ वातावरणामुळे उष्णता इतकी वाढली की लोकांना सुद्धा नको नको होऊन गेलं. पुतळा त्या जीवघेण्या उष्णतेनं बेजार झाली, कासावीस झाली. पोटातला बाळ एकसारखा ढुसणी द्यायला लागायचा. प्रसूती वेदना सुरू झाल्या. रात्रीच तिला नर्सिंग होममध्ये हलवलं. सकाळी सकाळी ती सुखरूप बाळंतीण झाली. तिला मुलगा झालेला होता. पुत्रमुख तिने बघितलं आणि वात्सल्यानं तिचा ऊर भरून आला. दुधाच्या धारा व्हायला लागल्या. मनरूपी भांडं तृप्तीनं काठोकाठ भरून आलं. मग तिला ग्लानी आली. मूल जन्माला आलं पण ते रडलं नाही. परिचारिकेनं बाळाला उलटं केलं, पाण्यात बुडवलं, पुष्कळ उपचार केले, पण ते मूल काही रडलं नाही. डॉक्टरनी बाळाच्या नाडीचे ठोके तपासले. ते मंद मंद पडत असल्याचं त्याला आढळलं. मग बाळाचा श्वासोच्छवास जड झाला. बाळ आचके द्यायला लागलं. थोड्याच वेळात त्या बाळानं जगाचा निरोप घेतला. ती शुद्धीवर आली तेव्हा माझं बाळ करायला लागली. तेव्हा तिला सांगण्यात आलं की बाळ बाजूच्या खोलीत पाळण्यात झोपलंय. जेव्हा ती दवाखान्यातनं घरी आली तेव्हाही बाळ तिला दिसलं नाही. डॉक्टरांनी आणि घरच्यांनी परस्पर त्या बाळाची विल्हेवाट लावलेली होती. मग तिने बाळाचा ध्यासच घेतला. बाळ दिसेना म्हणून बाळासाठी ती वेडीपिशी झाली. 8 दिवस तसेच गेले. वडीलधाऱ्या लोकांनी तिची समजूत घातली. बायका गोळा व्हायच्या, तिचं मनपरिवर्तन करायच्या.
म्हातारी नवसाबाई म्हणली, अगं रडू नकस, कशासाठी रडती तू? हां, अगं कुंभारीण ठीक असली ना तर मडक्या गाडक्यांचा काय तो वाटाय? अगं एक पोरगं गेलं, कसला विचार करते आणि रडत बसती? आणखीन होती नस की तुम्ही दोघं काय म्हातारी झाले काय? अगं बाय, तुझ्या आईबाकडं बघ, बिचारी तुझ्या दुःखानं खचून गेली. हां, तिला सुद्धा ते पटायचं, पण तिच्या डोळ्यांना फुटलेला पाझर काही आटत नव्हता. घरात बाळासाठी आणलेली बाहुली होती, ती त्या बाहुलीला मांडीवर घ्यायची, अंगाई गीत गायची, त्या बाहुलीला अंगावर पाजू लागायची. घरातल्या माणसांना ते विदारक चित्र बघून वाईट वाटायचं. एक दिवस त्यांनी ती बाहुली तिला नकळत तिच्याकडनं काढून घेतली. आपलं बाळ दिसत नाही म्हणून तिने पुन्हा टाहो फोडला. बाळ बाळ म्हणून घर डोक्यावर घेतलं. 1-2 दिवस असेच गेले. मग वेडाच्या झटक्यात ती मागच्या दारानं बाहेर पडली. त्या निळ्याशार डोहाकडे धावत सुटली आणि आवेगानं तिने त्या डोहात उडी घेतली. इकडे पुतळा घरात नाही म्हणून घरातल्या लोकांनी तिचा खूप शोध घेतला. दुसऱ्या दिवशी पुतळाचं प्रेत फुगून पाण्यावर तरंगायला लागलं. दुपारी पोरं डोहावर पोहायला आली तेव्हा डोहात तरंगणारं ते प्रेत बघून त्यांनी मागच्या मागे गावाकडे धूम ठोकले. बातमी गावात सांगून टाकली. लोकांनी डोह गाठला, त्या प्रेताची विल्हेवाट लावली. पण त्या दिवसापासनं आईवडिलांनी आपल्या पोरांना तिकडे फिरकू दिलं नाही. पोरं डोहाकडे फिरकेनाशी झाली. अमावास्या पौर्णिमेला रात्रीच्या वेळी ही डोहाच्या बाजूला मशाल घेतलेली, केस विस्कटलेली तरुणी लोकांना दिसायला लागली. मशालीच्या उजेडात ती काहीतरी शोधत असायची. शोधता शोधता माझं बाळ असं म्हणत असायची. तिच्या वात्सल्यानं भारलेल्या आवाजानं तो परिसर भरला जायचा. मग तो डोह अधिकच गंभीर व्हायचा, आतल्या आत धुमसत राहायचा. मग तो डोह जणू बोलायला लागायचा. त्याला वाचा फुटायची, माझं बाळ. मग तो आवाज वाऱ्याच्या संगतीनं गावात शिरायचा. बायकांना भीतीने हुडहुडी भरवायचा. रात्री पहाटे घरातनं कुणी बाहेर पडायचं नाही. लघुशंकेला सुद्धा कुणी बाहेर पडायची हिंमत दाखवत नव्हतं. अंधार पडल्यावर मर्दासारखे मर्दपुरुष सुद्धा डोहाच्या बाजूला फिरकायचे नाही. रात्रीच्या वेळी चांदण्यात बसून गप्पांना ऊत यायचा आणि मग कधीतरी पुतळाचा विषय निघायचा. गप्पा खूप रंगायच्या, पण मन भीतीनं ग्रासली जायची. गप्पा मारणारे एकमेकांना खेटून बसायचे, जवळजवळ सरकत राहायचे, चोरून मागे बघायचे. पुतळा आपल्या मानगुटीवर बसते का काय अशा भीतीनं ते खूप घाबरायचे आणि मग आपापल्या घराकडे पळ काढायचे. पण तेव्हापासून त्या डोहाला लोक पुतळा डोह म्हणून ओळखायला लागलेले होते. श्रोते हो, हा होता प्रभाकर बागुल लिखित देव माणूस या कादंबरीचा पहिला भाग. दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.